IAS अधिकारी निलंबित झाले। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। फौजींच्या कुटुंबाला न्याय, फौजीच्या कुटुंबाला न्याय। नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। बदनापूरमध्ये जमीन घोटाळ्याचा संशय, माजी सैनिक शेतकऱ्यांची जमीन इतरांच्या नावावर, महसूल यंत्रणेवर गंभीर आरोप। कागदपत्रे स्पष्ट असतानाही आदेशावर प्रश्न, माजी सैनिक संघटना आक्रमक, चौकशीचे आश्वासन। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चिखली, दाभाडी येथील गट क्रमांक 434 मधील सुमारे 1 हेक्टर 9 आर शेती जमिनीबाबत गंभीर वाद उभा राहिला असून या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर जमीन ही मूळ मालक शेतकरी गणपत कुमकर व विष्णू कुमकर यांच्या नावावर कुळ प्रमाणपत्र 7/12 उतारा व रजिस्ट्रीच्या आधारे असून सध्या देखील ते प्रत्यक्ष ताब्यात शेती करत आहेत। विशेष म्हणजे संबंधित शेतकरी हे माजी सैनिक असल्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर आणि संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे। या प्रकरणात धोंडीराम शिंदे यांनी तलाठी, मंडळ अधिकारी तसेच प्रभारी तहसीलदार यांच्या संगनमताने चुकीचा आदेश मिळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके तसेच संबंधित शेतमालकांनी केला आहे। प्रभारी तहसीलदार अतुल बने यांनी दिनांक 12 मार्च 2026 रोजी दिलेल्या आदेशावर गंभीर आक्षेप घेण्यात आले असून हा आदेश मूळ शेतकऱ्यांची बाजू न ऐकता दिला गेल्याचा आरोप आहे। त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वांचे उल्लंघन झाल्याची चर्चा होत आहे। तसेच कुळ प्रमाणपत्र, 7/12 उतारा व रजिस्ट्री सारखी महत्त्वाची कागदपत्र अस्तित्वात असतानाही कोणतेही ठोस पुरावे नसताना जमीन इतरांच्या नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे। यामुळे महसूल विभागाच्या पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। माजी सैनिक संघटना आक्रमक, या प्रकरणात माजी सैनिक संघटना सक्रिय झाली असून जिल्हाध्यक्ष साहेबराव पाटील दळवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। यामध्ये मधुकर सरोदे, रंगनाथ खरात, नंदकिशोर भोपळे, भालके साहेब, काशीनाथ पंडित, तुकाराम पदाट, दिनकर थोटे, दानगे साहेब, वामन पाटील जंजाळ, शंकर गायकवाड, कारभारी कव्वाडे, राधाकृष्ण अवताडे, कडुबा दळवी, भुजंगराव गवळी आदींचा समावेश आहे। तसेच कॅप्टन प्रभाकर कुमकर साहेब, त्रिंबक कुमकर, सुखदेव कुमकर, कैलास कुमकर, सौ अरुणाबाई कुमकर, सौ गयाबाई कुमकर, शोभाबाई कुमकर, मीरा कुमकर तसेच इतर कुटुंबीय व सेवानिवृत्त आर्मी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी झाले आहेत। प्रशासनाशी थेट चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके यांनी संबंधित शेतकऱ्यांसह बदनापूर तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तहसीलदारांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे। तसेच शेतकऱ्यांनी जालना येथील उपविभागीय अधिकारी SDO यांचीही भेट घेऊन आपली बाजू मांडली असून त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे। संतापाचे वातावरण, आंदोलनाचा इशारा दरम्यान देशसेवा केलेल्या माजी सैनिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत असल्यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित आदेश तात्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना। ताई, तुम्ही आज मॅडमला भेटलेला आहात, मॅडमनी काय सांगितले आणि तुम्ही काय सांगणार आहात?
सर आम्ही आमच्या नावावर रजिस्ट्री असताना आम्ही त्यांच्याकडे किती वेळा आलो की आमचा फेर करून द्या आम्हाला फेर करून द्यायला आणि लाने साहेबाला 3 वेळा येऊन भेटलो आम्ही इथं. तर लाने साहेब आम्हाला काहीच देत नव्हते. आम्ही येण्यासारखं उभं राहायचं आणि घरी निघून जायचं. आमचे खरे कागदपत्र असताना यांनी खोटे केले आणि ज्यांचे खोटे होते समोरच्या पार्टीचे त्यांचे एकाच दिवसात त्यांनी फेर पण टाकला आणि पास पण केला, आदेश पण काढला. सगळं एका दिवसात कसं झालंय? आम्ही 3 महिन्यांना फिरतो तर आमचं म्हणे तुमचा नियमात बसत नाही आणि त्यांचं एका दिवसात नियमात बसलं सगळं काही. माझा नवरा 28 वर्ष तिकडे सर्व्हिस करून आले, आता 3 वर्ष घरी आलं तर 3 वर्षांना आमच्या मागे हे सुरू केलं त्यांनी. ताई तुमची काय मागणी आहे आता? माझी मागणी माझा जीव त्यांनी जे चुकीचं केलं ते योग्य करून द्या. माझ्या नावावर माझा फेर झाला पाहिजे. किती एकर शेती? न्याय द्यावा मला हीच माझी विनंती आहे. 1 एकर 9 वार. तुमचं नाव? गाव चिखली. तुमचं नाव? अरुणा प्रभाकर कुमकर. ताई काय सांगणार आहात तुम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटा? आमची एक मागणी आहे. आम्ही 50 वर्षांना आमची शेती खातो, त्याच्यात कोणता अधिकार नव्हता. आमचे वैती आमच्याकडे 50 वर्षांना हे मागून आले. आम्हाला चतुर्शीमा चतुर्शीमाच्या आता आम्ही घरी तिथे सगळे त्याच्यात वावर नाही, काही येईल नाही, काही नाही. त्याने येईल टाकून सनी फेर करून घेतला. ते बिगर येईलची आहे. हा खोटे नाटे केले आम्ही तिथल्या चतुर्शीमाच्या आता आम्ही जे त्याची चतुर्शीमा आणि काही तिथे नसताना त्यानं फेर कसा केला? आम्हाला हे करायचंय. खरं खोटं आज झालंच पाहिजे आमचं. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे ती वेळा घेऊन येते काही येते का प्रशासनाला आम्ही तिथे 8-24 जावं तिथे सगळे पुरावे आमच्या जवळ आहे. येळे कुऱ्हाडी काही सगळं भेटेल तुम्हाला. कोण घेऊन येते? ती बाई शिंदे सविता शिंदे. हा दोन्ही शिंदे सून. हा तुमची काय मागणी? आमची मागणी होती आमचा फेर व्हा. हा तुमचं नाव? शोभा सुखदेव कुमकर. तहसीलला आलेले आहात, काय बोलणं झाले, काय चर्चा झाली, काय सांगणार आहात? मी सर पहिले तुम्हाला परिचय देतो. मी प्रभाकर श्रीधर कुमकर. आर्मीमध्ये 28 वर्ष सेवा करून मी 2001 रिटायर झालो आणि त्यातल्या त्यात मी 3 वर्ष NAC कमांडो रिटायर झालो. परंतु सर मी रिटायर झाल्यानंतर गावातल्या गावगुंडांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून नायब तहसीलदार नाव सांगा अतुल बने साहेब आणि तलाठी साहेब पवार साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब लाने साहेब यांनी संगमत करून माझी चिखली शिवारातील गट क्रमांक 434 येथील 1 हेक्टर 9 वार जमीन त्यांनी संगमत करून एका दिवसात ऑर्डर काढून तलाठी साहेबांनी फेर करून आणि मंडळ अधिकारी साहेबांनी एका दिवसात फेर करून आमची 7-12 जमीन कमी करून त्यांच्या नावावर लावलेली आहे. आणि मला माझ्यावरती मी तीव्र देश सेवा करून आलो आणि या अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे मी शासनाला किंवा यांना विनंती करतो की अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांना दंडित केलं पाहिजे. आणि असे भरपूर लोकांचे असे गरिबाचे रक्त खाणाऱ्या लोकांना ठेवलं नाही पाहिजे खुर्चीवरती. आणि असे मला मॅडमला भेटल्यानंतर तसं मॅडमला त्यांनी आम्हाला 100% तुम्हाला न्याय देऊ अशी आम्हाला सांगितलं आहे. आम्ही हीच विनंती करतो की आम्हाला योग्य ते न्याय देऊन यांना दंडित करावे हीच आणि सर तुम्ही आज मॅडमला भेट दिलेली आहे. हे जे फौजी बांधव आहेत हे आलेले आहेत, तर आपण चर्चा केली. काय चर्चा झाली, काय सांगणार आहात, काय प्रकरण आहे? नाही, प्रकरण तसं फार गंभीर आहे. कारण बदनापूर मतदारसंघामध्ये चिखली गावामध्ये फौजी आहेत, हे कप्तान आहेत. यांनी देशासाठी 28 वर्ष या ठिकाणी देश सेवा केलेली आहे. आणि अशा यांच्या ज्या कुटुंब आता ते रिटायर्ड झालेत आणि गावाकडे आपला सुखी संसार, पहिलं तर त्यांनी देशसेवेसाठी पूर्ण आपलं अख्खं आयुष्य तिकडे घातलेलं होतं. आता ते कुटुंबात येऊन कुटुंबामध्ये राहतात, तेव्हा अशा पद्धतीने जर त्यांचीच जमीन जर या ठिकाणी सातबाऱ्याहून गायब होत असेल तर मला वाटतं ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी यांची जी सातबाऱ्यावर जमीन आहे, यांच्याकडे सातबारा आहे, रजिस्ट्री आहे, सर्व काही असताना, सर्व पुरावे कुळाचा पुरावा असताना, रजिस्ट्री असताना, आणि दुसरा जो व्यक्ती आहे
त्याच्याकडे कोणतीही पुरावे नसताना यांनी काय केलं की यांनी प्रशासनाच्या महसूल अधिकाऱ्याला जे लाचखोर अधिकारी आहेत अशांना हाताशी धरलं. त्यामध्ये तलाठी तो पवार आहे, त्यानंतर मंडळ अधिकारी लहाने आहे आणि आता प्रभारी अधिकारी म्हणजे मॅडम असताना तेजस्विनी जाधव या तहसीलदार आहेत. परंतु त्यांचा चार्ज घेऊन प्रभारी असताना ऑर्डर करणं आणि त्यांच्या सातबाऱ्यावरून त्यांची जमीन उडवणं हे मला वाटतं बेकायदेशीर आहे. आणि अशा अधिकाऱ्याला सगळ्यात म्हणजे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. मी राष्ट्रवादीच्या जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी लवकरच या अशा फळ अधिकाऱ्यावर तात्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहे. मी या ठिकाणी डीएम मॅडमला भेटणार आहे, वरती बावनकुळे साहेबांना महसूल मंत्र्याला देखील भेटणार आहे आणि अशा अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहे. आणि हे जे फौजी लोक आहेत सर्व यांची संघटना आहे, जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, हे सर्व याच मागणीसाठी आलेले आहेत. म्हणून त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि अशा तात्काळ प्रशासनाला विनंती करतो, महसूल प्रशासनाला. तेजस्विनी जाधव मॅडमला मी आता तहसीलदार मॅडमला बोललोय, मॅडम म्हणे नक्कीच या प्रकरणामध्ये मी चौकशी करणार आहे आणि यांची जी जमीन आहे ही यांची जमीन यांना मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून आज आपण तहसीलदार मॅडम कडून एक अपेक्षा व्यक्त करणार आहोत की ते नक्कीच या प्रकरणात न्याय देतील. आणि फक्त न्यायच मिळाला नाही तर ते जबाबदार बदमाश अधिकारी आहेत, मग तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल आणि तो बने प्रभारी अधिकारी असेल, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आणि यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुन्हा एकदा आंदोलन या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे त्यांनी जर कारवाई केली नाही तर. सर आपलं नाव? चंद्रकांत कारके, राष्ट्रवादी काँग्रेसचा मी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष. तर तुम्ही आज तहसीलदार साहेब यांची भेट घेतलेली आहे, तुमच्या व्यथा मांडलेल्या आहेत, काय सांगणार आहात तुम्ही? आम्ही सकाळी काल संध्याकाळी आम्हाला आमचे माजी सैनिक प्रभाकरजी कुमकर साहेब यांचा आम्हाला कॉल आला. यांच्या ताईचा कॉल आला. ते कॉलवर खूप कॉल केला असताना ते रडले. त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की आमच्या सोबत एवढा मोठा अन्याय झालेला आहे म्हणे की आमची जी जमीन आमच्या नावानं होती, आमच्या नावानं त्याची खरेदी झालेली आहे, त्याचा फेर झालेला आहे आणि रातोरातच ती खरेदी आणि विक्री आणि फेर एका रात्रीतच दुसऱ्याच्या नावावर होतो. आणि ते झाल्याच्या नंतर त्यांना एकदम दुःख, त्यांना त्यांचे ते आसू अनावर होत नव्हते, ते खूप रडायला लागले. आम्हाला म्हणजे खूप पश्चाताप झाला की आमचे माझे सैनिक 28 वर्ष देशाची सेवा करतो, कारगिल सारख्या ठिकाणी देशाची रक्षा करतो, मुलं बाळ पत्नी वगैरे सोडूसनी, आणि आज त्याच्यासोबत एवढे एक गावगुंड असतील किंवा गावातील लोक थोडं सहकार्य करत नाही अशा माणसाला. म्हणून आम्ही कुठल्या गोष्टीचा विचार न करता आम्ही आमची माझी सैनिक संघटना आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. आम्ही सर्व आमच्या संघटनेच्या मंडळीला आम्ही कॉल केले आणि आम्ही सर्व एकत्र येऊन सकाळी या ठिकाणी तहसीलदार मॅडम जवळ आम्ही इथं बदनापूरला आलो. तहसील ऑफिसला आल्याच्या नंतर आम्ही तर पाहिलं की नेमका याचा गुन्हेगार कोण आहे. याचं गुन्हेगार पाहिलं तर तहसीलदार मॅडम त्यांची 2 दिवसापूर्वीच त्यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांच्या पहिला जो माणूस बने नावाचा नायब तहसीलदार अतुल बने तो या ठिकाणी आला नाही. त्यांना हा बंडल खेळ केलेला आहे आणि तलाट्याने यांना कॉल केलेला आहे की बाबा तुमच्या नावाची जमीन राहिलेली नाही, या माणसाची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. ती ताई म्हणे भाऊ तुम्ही जर आले नाही उद्या तर आम्ही आमचं अंगावर पेट्रोल टाकून आम्ही आमची आत्महत्या करून, कारण सैनिक संघटना आमच्या सोबत राहत आमचं काही मतलब नाही म्हणे. म्हणून आम्ही कुठला विचार न करता आमचे पदाधिकारी, आमचे भोकरदन तालुक्याचे तालुका अध्यक्ष, जाफराबादचे तालुका अध्यक्ष, आमचे जिल्हा अध्यक्ष सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि आम्ही या ठिकाणी सर्व न्याय मागण्याचा प्रयत्न आम्ही मॅडमला केलेला आहे. मंडळ अधिकारी आम्ही या सर्व लोकांनी फ्रॉड केलेला आहे. पण या ठिकाणी आम्हाला तहसीलदार मॅडमने या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी सर्व एक गोष्ट हाताळते, मी याच्यावर सर्व स्टडी करते आणि स्टडी करून तुम्हाला लवकरात लवकर याचा न्याय द्यायचं आम्ही काम करते. या ठिकाणी आम्हाला सर्व चौकून, आम्हाला सर्व स्तरावरून आम्हाला सहकार्य भेटायला लागलेलं आहे. सर्व लोकांना न्याय अन्याय कळायला लागलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पत्रकार मंडळी, मीडिया मंडळी तुमचे शत आभार मी या ठिकाणी मानतो की कारण की तुम्ही खरं काय ते या जनतेसमोर तुम्ही मांडता. कारण की सैनिकाची व्यथा काय ही तुम्ही आता या जनतेसमोर मांडणार आहे आणि जनतेला कळणार की सैनिक काय करतो, सैनिकासोबत या देशामध्ये का अन्याय होतो, का असं होतं. मला हेच म्हणायचं आहे की बाबा शासन दरबारी सुद्धा आम्ही अशा एवढ्या चक्रा लावून जर काम नाही झालं तर काही मतलब नाही. पण आता आम्हाला विश्वास आलेला आहे तहसीलदार मॅडमचा की ते 100% आमचं या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. आणि कोण मंडळ
आणि तो मंडळ अधिकारी लहान आहे. कोण लहान आहे तो? त्या मंडळ अधिकाऱ्यांना, या नायब तहसीलदारांना, या तलाट्यानं सर्वांनी संघटित एकत्र आले आणि यांनी यांच्या पोळ्या भाजून घेतल्या. लाख लाख त्या गरीबाचे म्हणजे गरीबाच्या यांनी मुंडक्यावर पाय दिलेला आहे. आणि गरीबाच्याने ते काय माझ्या सैनिकाच्या जो देशाची सेवा करतो, रात्रंदिवस तो देशासाठी झटतो, मरतोय, आणि त्या सैनिकाच्या मुंडक्यावर या लोकांनी पाय देण्याचं काम केले. आणि मी शासनाला विनंती करेल की याला सजा झाली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे, त्याला कुठल्याच ठिकाणी याला ठेवलं पाहिजे नाही. अशा हरामखोर लोकांना करगोट दंडित केलं पाहिजेत. आणि या लोकांना सबक शिकायला पाहिजे बाकी जनतेला की ऑफिस मध्ये जाऊ या लोकांची ही आणि काय की 500 रुपये मागायचे, 1000 मागायचे, 2000 मागायचे, गरीबाला हा कुठला अन्याय चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी शासनानं सुद्धा या ठिकाणी स्टडी व्हायला पाहिजेत. आणि अशा या हरामखोर हे नायब तहसीलदार असतील किंवा मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, यांना योग्य वेळी अंकुश लावला पाहिजेत. योग्य वेळी अंकुश लागून या जनतेला न्याय दिला पाहिजेत. एका ठिकाणी न्यायाचं वाजवलं जातं आणि एका ठिकाणी अन्याय करतात. म्हणून माझी हीच या न्यायपालिकेला विनंती असणार आहे की आमच्या माजी सैनिकावर होणारे अन्याय थांबवा, अन्यथा आमची माजी सैनिक संघटना रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि या महिन्यानं कधी काल येते सांगितलं आमचं काम तुम्ही आत्महत्या करीन, तर असं काही अनहोनी जर झाली आमच्या सैनिकाच्या सोबत, हा देशाचा कमांडो, या माणसाने देशाची एनर्जीमध्ये काम केलेले, कमांडोचं काम केलेलं, ज्या ठिकाणी खतरा होतो देशाला त्या ठिकाणी सैनिकाला एनर्जीला पाठवलं जातं आणि त्या सैनिकाच्या सोबत अन्याय होतो. तर हे योग्य नाही, हा अन्याय. याच्यावर जास्त मला बोलायचं नाही, फक्त एवढं सांगायचं शासनाला की शासन जागे व्हा आणि या अशा हरामखोर लोकांना दंडित करा, यांना कुठलंच ठेवू नका. आणि या ठिकाणी बिलकुल जास्त काय बोलण्यासारखं नाही. जय हिंद, जय भारत.